मोठी आहे पावसासारखी पाहिजे का? सर, मी आलो होतो श्रोता म्हणून. मी आलो होतो श्रोता म्हणून. माझे मित्र डॉक्टर आंबोरे सर, माझे काका परभणीचे अग्रवाल काका यांची मी कविता ऐकायला आलो होतो. पण येता येता कवी संमेलन रोडगे सरांच्या कॉलेजात आहे हे मला आल्यावर कळलं. तर त्यावेळेस मला माझ्या कॉलेजची आठवण झाली आणि त्यावेळेस माझ्या जीवनातली कविता आता तुम्ही सादर करतो. कॉलेज आपण दररोज करावे, कॉलेज आपण दररोज करावे, मागे वाचलेले विसरून जावे, पुढे पुढे वाचावे. कॉलेज आपण दररोज करावे, मागे वाचलेले विसरून जावे, पुढे पुढे वाचावे. कॉलेज आपण परीक्षा आली परवा दिवशी, अभ्यास झाला नाही याही वर्षी. परीक्षा आली परवा दिवशी, अभ्यास झाला नाही याही वर्षी. काय करावे कितीतरी वाचावे. कॉलेज आपण दररोज करावे, कॉलेज आपण दररोज करावे. सर काय माहिती ना, थोडा आळस केला आणि थोडंसं भरोसा नाही करायचं तरी कॉफीच्या चिकनच्या पटायच्या की मायला मला बसून कशी भेटते आता. माझ्या वेळेस काय होतं, थर्ड इयर असताना होम सेंटर होतं, म्हणजे जे ते ॲडमिशन तिथंच परीक्षा व्हायची. मग आपल्याच चिकन पण झालं उलटच. काय झालं, नंबर दुसऱ्या कॉलेजला त्यावेळेस होम सेंटर बदललं. मग पुन्हा काय झालं, होम सेंटरची आशा होती म्हणून फिरलो मी पोरी भवती. होम सेंटरची आशा होती म्हणून फिरलो मी पोरी भवती. माझा ॲडमिशन नवीन कॉलेजला पण नंबर गेली कॉलेजला. होम सेंटरची आशा होती म्हणून फिरलो मी पोरी भवती. कॉलेज आपण दररोज करावे, कॉलेज आपण दररोज करावे. पुन्हा आज बरोबर किती करायचे, अभ्यासाला नाही, घरी आवडले बरोबर पास करता नाही, पुन्हा काय. माझं नाव रेडी छोटे परभणी, मी हॉटेल डॉक्टर डासा सरकारी. त्यांचं ऐकायला नव्हतं पण माझं पहिलं जागा नाही आलं. मग माझा भाऊ नाही सोडते आणि आम्ही काय लावले घरी. मला संडास लागली जास्त घालून सांगितलं, मग त्याची गाडसर घेऊन सांगितलं. रवी बाबूला पण लागली नागदेवाची गाठ सकाळी. रवी बाबूला पण लागली नागदेवाची गाठ सकाळी. कितीही वाचले तरी समजेना, काहीही केल्याने उमजेना. काय करावे कितीतरी वाचावे. कॉलेज आपण दररोज करावे, कॉलेज आपण दररोज